हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार. तर आज आपण बघणार आहे कांदा लसूण मसाला कसा बनवायचा ते. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर हा एवढा कांदा घेतला आहे मी. तर आपण ह्या कांद्याला मोठाच कापून घेतलेला आहे मी. तर त्याला आपण शिजवून घेणार आहे मिठामध्ये आणि तेलामध्ये. तर चला कढईमध्ये कढई तापायला ठेवलेली आहे आणि आता मी त्यात कांदा टाकून घेते. त्याला आता हलवून घेऊया आणि मी पहिलं थोडंसं तेल घातलेलं. तर आपण वरून परत तेल घालायचं आणि मीठ घालायचं, पण आता याला थोडंसं असंच ठेवून देऊया. गॅस थोडासा मीडियम केला आहे आणि आता झाकण ठेवून घेऊया. 5 मिनटं झालेले आहेत. तर बघू शकता थोडासा खालून भाजलेला आहे. तर मी पूर्ण हलवून घेते कांदा. तर आपला कांदा पूर्ण लाल झाला आहे. तर थोडंसं तेल पण घालूया. 2-3 चमचे घातले मी तेल. आणि पोहे खायचं 2 चम्मच मी मीठ घालते. तर आपण ह्याला व्यवस्थित हलवून घेऊया. आणि असंच आपल्याला हा पूर्ण कांदा एकदम लाल लाल करून घ्यायचा आहे. चांगला भाजायचा आहे त्याला. ह्याच्यावर पुन्हा झाकण ठेवायचं. थोडं 5 मिनिटांनी परत बघूया. 5-7 मिनटं झालेत. मीठ टाकल्यामुळे थोडंसं पाणी सुटल्यासारखं झालं आहे. आता ह्याला खाली चिकटलं आहे थोडासा कांदा, पण ह्याला थोडं पूर्ण हलवून घेते मी आणि मग टाकते. पहिला गॅस मी मीडियम ठेवलेला, आता गॅस मी कमी करणार आहे आणि मग 5 मिनटं झाकण ठेवणार आहे. आता होत आलेले आहे. इकडे एवढा लसूण घेतला आहे आणि 1 वाटी खोबऱ्याची घेतली. तर आपण ह्याला मिक्सरला बारीक करून घेणार आहे. तर आता परत 5-7 मिनटं झालेत. बघूया. तर आपला कांदा मला असं वाटतं शिजला आहे. तर मस्त शिजलेला आहे. तर आपण एका भांड्यात आता त्याला काढून घेऊया थंड होण्यासाठी. तर चला एका भांड्यात काढून घेऊ. तर हे भांडे घेतले मी, आता ह्याच्यात काढून घेणार आहे. तर आता ह्या भांड्यामध्ये आपण हा पूर्ण कांदा काढून घेतला आहे. तर याला थंड व्हायला असंच ठेवून देऊया. पूर्ण थंड झाला पाहिजे. हा कांदा पूर्ण थंड झाला आहे. हे लसूण आणि खोबरं मी आता मिक्सरला बारीक करून घेते. हे मिक्सरला मी आता बारीक करून घेते आणि मग दाखवते. तर मिक्सरला मी बारीक करून घेतलंय लसूण आणि खोबरं. आणि भांडं सुक्कच भांडं पाहिजे, पाण्याचा हात नको लागायला. तर आपण ह्याच ताटात आता हे लसूण खोबरं काढून घेऊया. आता ह्याच लसूण खोबरं बारीक केलेलं त्याच भांड्यामध्ये आपल्याला हा कांदा घालून घ्यायचा आहे. हा कांदा पण आता बारीक करून घेऊया. हे कांदा पण मी बारीक करून घेतला. आता आपण लसूण खोबरं पूर्ण मिक्स करूया आणि त्यात ती पावडर टाकूया. माझ्याकडे ही तिखट आहे, तर ते मी आता ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. हे आता मी सगळं मिक्स करून घेतलं आहे चमच्याने. आता मिक्सरला थोडं करून मी आता फिरवून घेणार आहे. बस असं मिक्सरला फिरवून घेतलं की एकदा, मग अशी त्याची पावडर चटणी होणार. आणि हे आपल्याला सगळं थोडं करून मिक्सरला फिरवून घ्यायचं. असा हा आपला मसाला तयार झाला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.